मी अंबेजोगाईतील संकटमोचन हनुमान मंदिर या ठिकाणी आहे। मंगळवार पेठ भगतसिंग चौक या परिसरामध्ये हनुमान मंदिर येतं। मात्र या मंदिराची एक आगळी वेगळी माहिती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी माहिती मिळाली। एकंदरीत पाहिला गेलं तर प्रति दरवर्षी हा या ठिकाणचा जो वार्षिक सप्ताह जो पार पडतो, या वार्षिक सप्त्याला नियमित माकडं आणि वानरेरं नियमित या सप्त्याला हजेरी लावतात असं या भाविकांचं म्हणणं आहे। नेमकं काय प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। काय मावशी, नियमित वानर माकडं हे नियमित सप्त्याला येतात असं म्हणतात? दरवर्षी येतात सप्त्याला। सप्ताह उभा राहायला की येतात आमच्या इथं, मंदिरावर बसतात, समोर घर आहे त्याच्यावर बसतात, आणि तिथं कथा पण ऐकायला तिथंच बसतात। कधी कोरोनाच्या कार्यकाळामध्ये कधी आले नाहीत त्या 7-8 वर्षामध्ये? कधी असं एखादं वर्ष तरी रिकामं गेले? नाही रिकामं नाही गेलं, दरवर्षी येतात। बरं, काय नाव तुमचं? ह्या इथलेच रहिवासी? काय नाव? आणि त्या नंबर बरं, एक 7-8 वर्षानं तुम्ही पाहता नियमित प्रतिवर्षी येतात ते? हो, प्रतिवर्षी येतात। बरं, काय आजी आता कधी आले? हे आम्हाला दिसले ते या ठिकाणी आलेले, कधी आले? काल इथं बसले होते दोन समोरच्या गच्चीवर, करता मुलीपर्यंत असल्यावर जेना गेले डबल आले आधी झेंडा मग खांब्या पुन्हा बसून गेले, मग आरती होताना गेले। आता बी आहेत आजूबाजूच्या परिसरामध्ये? रोज त्यांची काय नियमित वगैरे येतात? दर सप्त्याला नियमित असतात आणि दर म्हणजे आरतीच्या सांगतापर्यंत येतात। नियमित आता त्या सप्त्याच्या कार्यक्रम कोणकोणते कार्यक्रम पार पडतात? इथं ज्ञानेश्वरी पारायण होतं, महिलांचं ज्ञानेश्वरी पारायण होतं, आणि रात्री सायंकाळी हरिपाठ होतो, नंतर भजन झाल्यानंतर जागर ऐकतो, रामकथा ऐकतो, रामकथा ऐकतो 9 ते 5। इथं मंदिर बनवायला खूप म्हणजे अडचणी निर्माण झाल्या भक्तांना असं एकंदरीत कळतंय। ज्यावेळेस प्राणप्रतिष्ठा होत होती त्यावेळेस पण माकडं वगैरे वानरे या ठिकाणी उपस्थित होते, 4 ते 5 घंटे उपस्थित होते असं या ठिकाणी होम चालू होतं त्यावेळेस 4-5 तास होते। तर हे मंदिर उभारण्यासाठी कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागेल या भक्तांना वगैरे असं ते काय? आमचा एरिया जो आहे तो काही वर्षापूर्वी असं देखील ऐकण्यात आलं की जे भक्त होते त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झाले बांधकाम करण्याच्या टाइमिंग अजून आता एवढं मंदिर झालंय पण तरी पण अजून नगर परिषदमध्ये अजून नोंद नाही। एवढं मोठं मंदिर असून नोंद व्हावी भक्त नात्याने ही तरी आम्ही अर्ज दिलेले आहे, पण अजून तोपर्यंत झालेलं नाही। कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं हे मंदिर उभारण्यासाठी? मंदिराच्या पाया खाणीपासून पाया खाणला त्यावेळेस मला आणि संजय अंकुलवारला केसेस झाले आमच्यावर। त्यावेळेस आम्ही महिला सगळ्या तिथून आम्हाला सोडवण्यात आलं। तिथून पुढे आम्ही इकडे न जाण्यापेक्षा जसे काही निधी येईल तसं काही निधी येईल त्या निधीप्रमाणे थोडं गल्लीचं पूर्ण सहकार्य झालं। नगर परिषदेचं सहकार्य वगैरे काही केलं नाही किंवा हे मंदिर तयार होतंय आपण गुन्हे वगैरे दाखल नाही करायचं म्हणजे असं त्यांचं काही सहकार्य नाही, त्यांचं काही सहकार्य जी काय आहे ती भाविक भक्तांच्या मदतीनुसार। काय या परिसरातील भक्तांना बऱ्याच अडचणी केसेस पण झाला असं काय नेमकी हकीकत आहे? पहिल्या माझ्या वडिलांनी मंदिराची काळजी घेतली होती। श्याम भस्मे आणि माझे वडील आणि वैजनाथ कोणी नाव वैजनाथ निरस, ते 3 जणांनी ही काळजी घेतली होती आणि त्याच्यामुळं ही मंदिर त्यांनीच उभा केलेलं आहे। आणि त्याच्यानंतर माझा भाऊ आणि माझा लेक त्याच्यामध्ये सहभागी झालेले, गल्लीतले सगळे मिळून मुलं करतेच सगळं। जसं राम मंदिर जसं बनायला अडचण निर्माण होत होत्या तशाच अडचणी तुम्हाला हनुमान मंदिर उभारण्यासाठी देखील अडचणीला सामोरं जावं लागलं? तितक्या अडचणीतून पण उभं केलं, तितक्या अडचणीतून पण आम्ही कसं तरी उभं केलं। चांगले होते समाजामध्ये केसेस केल्या, कोर्ट कचेऱ्या झाल्या, आमचे समाजाला देखील या मंदिराला अडचणी आणल्या, कोर्ट कचेऱ्या झाल्या। ते निकाल पण आपल्या मंदिरासारखे लागले, कोणाची अडचण नाही आहे। आणि जे काय गावामध्ये प्रतिष्ठित लोक आहेत, नगरसेवक आहेत, अध्यक्ष आहेत, या भाजपचे कार्यकर्ते, कोणाचाही या मंदिराला विरोध नाही आहे। हां,
आणि सगळ्याच्या सहकार्याने हे मंदिर उभं टाकलं. हे वानर माकडं नियमित येतात असं एक एकंदरीत हा. ऐकण्यामध्ये येते. त्याची काय तर आम्ही ज्यावेळेस इथं रामभक्त जे वनवासी जातात हे कपडे वगैरे भोंगेची वगैरे घालून त्यावेळेस ते शक्ती ते जातात त्यावेळेस आम्ही इथं पंगत त्यांना घालतो. त्यावेळेस देखील वानर इथं येतात, नाचतात, मंदिराला चक्कर मारून जातात. तो म्हणजे कार्यक्रम कधी होतो? तो कार्यक्रम म्हणजे ते दिंडी येते ना जातात ते वनवासी. हा जे प्रमुख जे तुमचे कार्यक्रम आहेत प्रमुख कार्यक्रमाला नियमित येतात, कधीच ते हा येतात. अनुपस्थित राहिले असा नाही, काही विषय नाही. कधी झालाच नाही. आता काल देखील आपले हनुमानजी कार्यक्रम झाले सुरू. विठ्ठलाची मूर्ती स्थापना प्राणप्रतिष्ठा झाली त्यावेळेस देखील 2 वानर इथं आले. पूर्ण त्यांना असा झेंडा हलवला आणि आम्ही भक्तांना त्यांना फळं दिली आणि खात बसले. सुंदरकांड चालू होतं. कधी भीतीनं वगैरे इथून बाजूला गेले नाही 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 भीतीनं वगैरे बाजूला गेले नाही. किती अंतरावरती हे काय आहे हे 25 फुटावर समजा 25 फुटावर हे वानर आलते 2 आणि कार्यक्रम सुरू झाला की मंदिरावरती हा आणि परत ते झेंडा हलविला भगवा आणि नंतर आमच्या भक्तांना सगळ्यांना त्यांना फळ खायला दिले. ते फळं खात बसले. हा नंतर ते असं चक्कर मारून गेले. बाकी इतर पण भाविक आपल्यासोबत आहेत. काय नेमकं नियमित वगैरे येतात वानर माकडं वगैरे? रथसप्तमीला आपला वार्षिक कार्यक्रम असतो सप्त्याचा. त्यावेळेस कमीत कमी 8 दिवसाच्या आधी किंवा नंतर येऊन जाणार म्हणजे जाणार. दरवर्षीचं हे असं ठरलेलं. एक वेगळा त्याला चमत्कारच वगैरे म्हणावं लागेल. चमत्कारच जागृत देवस्थान आहे, त्याला चमत्कारच म्हणावं लागेल. अन्नधान्य ही जमा होते. जवळपास दर सप्त्याला काढण्याच्या ठिकाणी 2000 कोटी जेवतो. दुसरीकडे सक्ती नाही झाली पण लॉकडाऊन लॉकडाऊन मध्ये झाली आपली एकही बंद पडला नाही. होते सोशल डिस्टन्सिंगचा वगैरे कसं आपला सप्ताह झाला. फर्स्ट लॉकडाऊन तिथं होतं. सेकंड लॉकडाऊन मी आपला सप्ताह झाल्याच्या नंतरच पडतो. एकंदरीत पाहिलं गेलं तर या प्रतिवर्षाच्या वार्षिक सप्त्याला माकडबांधे या ठिकाणी नियमित हजेरी लावतात असं या परिसरातील भाविकांचं म्हणणं आहे. एकंदरीत पाहिलं गेलं तर हे मंदिर उभारण्यासाठी देखील मोठे कष्ट मोठ्या अडचणींना देखील या भक्तांना सामोरं जावं लागलं असे एकंदरीत या माहितीचे अपडेट्स या मंदिरासंदर्भातले मिळतात. मात्र अंबेजोगाईतले मधील देखील असेच नवीन अपडेट्स आपण सूर्यदेवी चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूया. कॅमेरामन सूर्यदेवी मिळूया बीड अंबेजोगाई. आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सूर्योदय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा.